एका लग्नाची दुसरी गोष्ट। बाकी शामरावाला पाहिलंस ना तू, किती मठ्ठा आहे तो। अरे इतका त्रास होतोय पण कबूल करत नाही कधडा, म्हणत नाही हो राधा मला आवडते। करेल करेल, डोंट वरी मैयाची, आता मी आलोय ना, करेल। पण मला एक कळत नाहीये, तुला कसं कळलं की घनश्याम आणि राधाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले ते? सांग ना। हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं, समझे? हा, 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 हा। You're great मैयाची, अशक्य आहेस तू। अरे वा, छान दिसताय की तुम्ही दोघं एकत्र। उगा सार्कास्टिक कमेंट्स करू नकोस काका। नाही बा, तुमच्याकडे बघून मला जे वाटलं ते माझं मत मी तुम्हाला सांगितलं। आता ही कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायची का कॉमेंट म्हणून, हे तुमचं तुम्हीच ठरवायचंय, नाही का? काय एकदम शांतता पसरली, म्हणजे काही गंभीर चर्चा चालू आहे? नाही नाही, गंभीर नाही काही। मी एका कॉम्पिटिशन विषयी वाचलं होतं, आयडियल कपल अशा। यांना सांगत होतो भाग घ्या, जिंकाल। वाटतात की नाही आयडियल कपल? मी माऊला सांगू का? म्हणजे आम्ही दोघं तिकडे येतो, मी माईंना भेटून येतो। काका मी निघते। हो पण लवकर ये। नाही काय, नाहीतर तू सकाळी इकडे, रात्री झोपायला तिकडे, म्हणजे लग्न व्हायच्या आधी मुली करतात ना, तसं नको व्हायला काय? नाही, येईन लवकरच। तुम्ही आमची गंमत करत नाही आहात ना? काका काहीतरी बोल नको रे। आता सांगितलं ना तिने की आत्याला बरं वाटलं की येईल तिकडे राहायला। चल घनश्याम, निघते मी, बाय। नाही बाय नाही, एकटी का जातेस? मी येतो सोडायला। मला एकटीला जायला काय प्रॉब्लेम आहे? मी नेहमीच एकटी जाते, आणि आज तर उलट कंपनी आहे मला, अबीर आहे ना बरोबर। हा, पण मला आत्याला भेटायचं। ओके, ॲज यू विश। आलो। खरंच आयडियल कपल। माझा निशाणा चोख बसलाय। आणि तोही बंदुकीचा। हो, मी विसरलेच की तो अबीर शूटर आहे ना। सॉलिड शूटर आहे। माई परवाच भेटून आलेलो आहे मी त्याला। घनश्यामच्या मनात राधाला गमावण्याची भीती निर्माण करू शकेल असा हा मुलगा नक्कीच आहे। अरे लहानपणी ही मुलं कान साफ करून घ्यायची नाहीत, तेव्हा ती झोपल्यावर मी हळूच त्यांच्या कानात कोमट तेल घालायची। तसंच आहे हे। अरे या शामरावाच्या मूर्ख संकल्पना अशाच काढून टाकायला हव्या। त्या सुद्धा त्याला न कळता। हो। वा, माई कमाल आहे तुमची। अरे तू हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला सांगितलं नसतंस ना, तर मला कधीही कळलं नसतं रे बाबा। नाही, मी तुम्हाला सांगितलं खरं, पण त्यामुळे घनश्यामला दिलेला शब्द मोडायला लागला मला। अरे बाबा, प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य आहे, आणि इथं तर दोन्ही आहे। बर, पण माई त्या अभीरला कल्पना दिली आहे ना की आपल्या या नाटकातले बाकीचे दोन मोरे कोण आहे त्याची? नाही रे बाबा, तो या नाटकातला एक पात्र आहे। अरे त्याच्याशी चर्चा करून मी नाटक लिहू लागले तर नाटकाचा सगळा खेळच फसेल। त्याला जेवढं ठाऊक असायला हवं ना, तेवढंच ठाऊक आहे। हो। एका लग्नाची दुसरी गोष्ट।